आज आपण देवतलावला आलो आहोत आणि इकडे वारली पेंटिंगचा छान असा स्टॉल लागला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता छान सुंदर असं त्याने वारली पेंटिंगचे वेगवेगळे हे बनवले आहेत. त्याच्यामध्ये किचन्स आहेत, हे बघा व्हरायटी ऑफ किचन्स आहेत, पेन स्टँड्स आहेत, सुंदर सुंदर पेन स्टँड बनवलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला आता लग्नासाठी जे ऑइल पॅकेट्स लागतात ते सुद्धा सुंदर असे पेंटिंग केलेले आहेत आणि त्यांची पेंटिंग्स तर आहेतच. हे बघा वेगवेगळी छान वेगवेगळ्या डिझाईनची आणि वेगवेगळ्या साईजची पेंटिंग्स आहेत आणि ही त्यांनी सगळी हाताने बनवली आहेत आणि ती इथे तुम्हाला फ्रेम मध्ये सुद्धा अवेलेबल आहेत आणि कलर सुद्धा. आता आपल्याला जनरली वारली पेंटिंग जी आहे ती साधी अशी बघायला मिळतात, परंतु ह्यावेळेस तुम्हाला इथे हे बघा वेगळी कलर मध्ये वारली पेंटिंग बघायला मिळते आणि ही खूप अट्रॅक्टिव्ह वाटते, सुंदर. मी ह्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स सुद्धा व्हिडिओ मध्ये मेन्शन करते, सो तुम्ही तिकडून त्यांच्याशी ऑर्डर करून मागवू शकता. आणि हे जे स्टुडंट आहेत, जे बनवणारे आहेत ते स्टुडंट आहेत आणि हे तलासरीचे आहेत. काय बोलणार? नमस्कार, मी आर्टिस्ट राकेश दळवी. आज इथे वसईला आंबा फेस्टिवल इथे आम्हाला आमची कला प्रदर्शित करण्यासाठी चान्स भेटला. आमची कला आम्ही तुम्हाला थोडक्यात त्याच्याबद्दल माहिती देतो. आम्ही वारली पेंटिंग काढतो आणि याच्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त असा प्रयत्न करतो की जी पूर्वजांकडून आम्हाला देणगी आहे, म्हणजे जी शिकवण आहे त्याच्याकडेच आम्ही वळतो. नॅचरली जास्तीत जास्त ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या व्यतिरिक्त आता कस्टमरची जशी रिक्वायरमेंट असते त्यानुसार पण आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने चित्र काढून देतो. जसे की इकडे बघू शकतात आपण, हे आम्ही कॅनव्हास वरती चित्र काढलेलं आहे. हा कपडा मांजरपाट आहे आणि हा बॅकग्राऊंड जो कलर दिला आहे हा नॅचरली गाईच्या शेणापासून दिला आहे आणि त्याच्यावरती पोस्टर कलरने काम केलेलं आहे. म्हणजे आधी जे होतं ते तांदळाच्या पिठाने करायचे, पण आता आम्ही सेल्फ लाईफ जास्त असायला पाहिजे आणि पटकन काम व्हायला पाहिजे, वेळ वाचायला पाहिजे, त्यासाठी आम्ही पोस्टर कलर पण वापरतो. आणि इकडे गेरू मातीचा बॅकग्राऊंड दिला आहे, त्याच्यावरती चित्र काढलेलं आहे. तसंच इकडे हे पण शेणाने करलेलं आहे, शेणाने केलेला आहे. हा त्याच्यावरती पोस्टर काम केलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे चारकोलचे पण बॅकग्राऊंड आहे, ते पण आम्ही असं नॅचरली करण्याचा प्रयत्न करतो. आणि याच्या व्यतिरिक्त आम्ही प्रोडक्ट वरती पण काम करतो. जसं की इथे बघू शकतात एनव्हलप वरती पण आम्ही केलेलं आहे. त्याच्यानंतर हे पेन स्टँड बनवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्यावरती पण काढलेलं आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे किचन असे बनवलेले आहेत, हे पण चिकूच्या फांदीपासून कट केलेलं आहे आणि त्याच्यावरती वारली चित्र काढलेलं आहे. हे पण एकदम आपले ओरिजिनल एकदम टेक्स्चर येतो, एकदम नॅचरली तसं वुडन आहे. त्यानंतर आम्ही प्रोडक्ट मध्ये असं टेक्सटाईल मध्ये पण असं टोपी झालं, टी शर्ट झालं, ओढणे झालं, स्कार्फ झाले, असं त्याच्यावरती पण बनवून देतो. आणि वॉल वरती पण आम्ही पेंटिंग करतो स्क्वेअर फीटच्या हिशोबाने. कोणाचं घर असेल तर घरामध्ये पण करून देता, असं काय असेल तिकडे पण करून देतो. त्याच्यानंतर मोठ्या पेंटिंग पण आम्ही करतो, जसं की इकडे बघू शकतात लग्न चौकाच्या आहेत. त्याच्यानंतर असे आपले ट्रेडिशनली तारपानाच त्याचे पण पेंटिंग आहे. ह्याच्यापेक्षा मोठ्या साईजने जर काय कस्टमरची जशी रिक्वायरमेंट असेल त्यानुसार आम्ही पेंटिंग काढून देतो. आणि तुम्हाला ऑर्डर्स द्यायची असेल तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही कुरिअरने पण घरपोच पाठवतो पेंटिंग्स वगैरे करून. ओके, धन्यवाद. मुले छान अशी त्यांची कला जोपासत आहेत, त्याचबरोबर शिक्षण सुद्धा घेत आहेत. ह्या कलामधून येणाऱ्या उत्पन्नामध्ये ते त्यांचे शिक्षण घेत आहेत. सो तुम्ही ह्यांना नक्की सपोर्ट करा आणि त्यांच्याकडे छान छान प्रोडक्ट नक्की खरेदी करा. मी त्यांचे डिटेल्स इथे शेअर केले आहेत. चला तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय.